अहो शाहू राजांच्या करवीर नगरीत सारेच कसे न्यारे घडते हा 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 आणि ऊस वाळतो फुकाशिवारी एरंड बघ कस वर चढतीये रे 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 उसावर मावा कसा तो विकावा उसावर मावा कसा तो विकावा उसावर मावा कसा तो विकावा। नमस्कार मित्रों, मी शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत अगदळ पगडळ कोल्हापुरी। मित्र जवळपास 82 पासून कोल्हापुरातल्या म्हणजे वैभव असणाऱ्या रंकाळा तलावासाठी पर्यावरणाच्या अनेक लढे आम्ही पर्यावरणाची दिले गेलेले आहेत। त्यामुळे अनेक वेळेला त्याची पेपरमधून प्रसिद्धी असेल, अनेक वेळेला टी व्हीवरून काय केले असतील ते म्हणजे मुलाखती झाल्या असतील। तसंच नव्यानं झालेल्या तारा चॅनलवर नुकतीच माझी एक मुलाखत झालेली आहे की खऱ्या अर्थानं रंकाळ्याची गरज काय आहे, रंकाळ्याला येणारा फंड हा रंकाळ्यासाठी आहे का रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या लोकांच्यासाठी आहे, यावर माझी काही मी थोडीशी परखड मतं मांडलेली आहेत। तर कृपया या रंकाळ्याची फिल्मवर तुम्ही ऐकावी। ही मुलाखत मुद्दाम माझ्या चॅनलवरनं करतो आहे। नानाविध प्रकारे अनेक वेळेला रंकाळ्यासाठी अनेक लढे मोर्चे आंदोलनं तुमची भेंडोळी निवेदनं मागणी केल्यानंतर देखील आजकाल आता या नव्यानं सुरू झालेल्या या काही पोर्टलवरनं देखील माझ्या मुलाखत झालेल्या आहेत। ही मी मुद्दाम तुमच्यासाठी तारा चॅनलवरची मुलाखत ऐका। आणि हो, आता ही मुलाखत ऐकल्यानंतर खरोखर तुम्हाला देखील काय वाटते हे कृपया कॉमेंट करून थोडं खाली लिहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त पाठवा। आणखी त्या रंकाळ्याच्या खऱ्या अर्थानं म्हणजे जे काय रंकाळ्याची गरज आहे ते फुटपाथवर फरशा घालणे, बोर्ड लावणे, सुशोभीकरण करणे ही रंकाळ्याची गरज नाही, ती आपली गरज आहे। आपल्याला पाहिजे चंगळवात त्या गाड्या शेजारी खाऊच्या। रंकाळ्याच्या पाण्याची जर का प्युरिटी वाढली तर नक्कीच रंकाळा पुढच्या अनेक पिढ्या बघेल, एवढंच माझं प्रामाणिक मत आहे। पुढील भागात आपण भेटूया खास म्हणजे महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या करवीर निवासिनीच्या गाभाऱ्यात तिरुपती व्यंकटेश्वराची उत्सव मूर्ती। सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि रंकाळ्यासाठी थोडंसं योगदान द्या, बस एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे विकल्या बागा जागा तळी किती ठेकेदाराच्या हाती दिली हा आणि केंदाळामध्ये सदा रंकाळा वरचे वर टेंडर काढली रे 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 एकतर मुजवा या नाहीतर रुजवा, एकतर मुजवा नाहीतर रुजवा, एकतर मुजवा नाहीतर रुजवा। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज प्रस्तुत करवीर तारे या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत। कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी धडपडणारे आणि सतत प्रयत्न करणारे कोल्हापूर प्रेमी यांना या कार्यक्रमाअंतर्गत आपण भेटणार आहोत। कोल्हापूरचा ऐतिहासिक वैभव असणारे आणि जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या रंकाळ्याची सध्या अवस्था एकदम दयनीय झाली आहे आणि याचं नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आपल्याकडे आले आहेत रंकाळा संवर्धन समितीचे सदस्य शाही डॉक्टर राजू राऊत। तर सर नमस्कार। नमस्ते। नमस्ते। तारा न्यूज प्रस्तुत करवीर तारे या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। थँक्यू। बरे। तर सर तुम्ही रंकाळा संवर्धन समितीचे सदस्य तर आहातच, प्लस तुम्ही रंकाळा प्रेमीही आहात। तर रंकाळ्याचा इतिहास थोडक्यात काय सांगाल तुम्ही, किंवा रंकाळा हे नाव कसं पडलं? रंकाळा हे नाव जर का तुम्ही विचारलं तर कोल्हापूर हे कधी काळी म्हणजे तळ्यांचं शहर होतं। अच्छा। इतके म्हणजे तळे अगदी 100-200 मीटरवर तळ, 200-100 मीटरवर तळ अशी तळे होती।
आणि यात सगळ्या तळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक तळ्याला इथे चलनी नाव आहेत. अच्छा. चलन म्हणजे आपण मध्ये एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष. लक्ष आहे तर लक्ष तीर्थ आहे, अच्छा. कोटी तीर्थ आहे, खंब तीर्थ आहे, खरब वगैरे म्हणतात ते. मग काही शुभचिन्हावर नाहीत की कपिल तीर्थ, वरुण तीर्थ, काही अशी नक्षत्रावर नाहीत. तर तशी चलनातली जी काही तळे आहेत त्यातलं सगळ्यात म्हणजे गरीब तळं म्हणतात ते रंगतीर्थ. परंतु आज ते स्वतःची श्रीमंती बाकी बऱ्यापैकी जपून आहे. आता ते मेंटेन करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. पण नक्कीच हे रंकाळा म्हणजे पुराण, आता कसं असते पुराण, धार्मिक, ऐतिहासिक या सगळ्याचे रेफरन्सेस घेत गेलं तर पुराण काळात म्हटलं जाते की त्या देवीच्या गदेच्या प्रहारानं इथं लोकांच्यासाठी तळ्याची पाण्याची निर्मिती करायला अनेक तळी निर्माण केलीत. त्याच्याशिवाय म्हणतोय मी इतिहासात मध्ये शिवछत्रपतींच्या आजोबांच्या तिथे युद्ध प्रसंग पण घडले गेलेले आहेत. त्याच्यानंतर परत रंकाळ्यातनं इथली काही देवळं, फॉर एक्झाम्पल आपण धरूया महालक्ष्मी मंदिराचा बांधकामासाठी जो दगड असतोय तो उत्खनाला गेलेत. परत आणखीन ती कॅव्हिटी म्हणजे वॉटर बॉडी अशी वाढत गेली. रंकाळ्याच्या तिथूनच नेलेला आहे. होय, तोही तिथूनच निघालेला आहे. रंकाळ्याच्या भोवतालचा जो फेन्सिंग आहे कठडा किंवा त्याला आम्ही रंकाळ्याची पाळी म्हणतो, प्रत्येक तळ्याच्या काठाला पाळी म्हणलं जाते. तर तेही देखील बांधकाम रंकाळ्यातलाच दगड काढून केलेलं आहे. असं करत ते रंकाळ्याची म्हणजे वॉटर बॉडी अशी मोठी 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 होत गेलेली आहे. तर सर तुम्ही बचाव समितीचे सदस्य आहे, किती वर्ष झालं तुम्ही हा लढा देताय? जवळपास 82 पासून आम्ही लोक या रंकाळ्याच्या म्हणजे मूळ अस्तित्व व्यवस्थित राहावं यासाठी आम्ही लढतोय. म्हणजे रंकाळ्याचं मूळ अस्तित्व तसंच ठेवा. तो खूपच देखणं आहे, खूप सुंदर आहे. त्याला तुम्ही आम्ही काय नटवायची गरज नाही आहे. जिथं आबालालांनी पेंटिंग केलीत, जिथं बाबूरावांनी चित्र केली, जिथं शांताराम बापूंनी फ्रेम्स लावल्या, जिथं हरेक चित्रपटसृष्टी असू दे, चित्रकार असू दे, मोहात पडून त्याचे त्यानं काय केलेले आहेत, लँडस्केप्स केलेले आहेत, त्याची चित्र काढलेलं आहे, त्याच्यावर शूटिंग केलेलं आहे. त्याचं स्वतःचं सौंदर्य आहे ना. माझं काय म्हणणं आहे, त्याचं स्वतः सौंदर्य आहेच की. मग ते आपण जे करतोय ते आपल्यासाठी सुशोभीकरण आहे ते. बरोबर आहे. तर आता प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे रंकाळ्याची अवस्था एकदम दयनीय झाली आहे. तर तुम्हाला प्रशासनाला काय सांगायचं आहे? ते प्रशासनाला काय सांगायचं आहे, मी आता मगाशी सांगितलं ते मूळ रंकाळ्यासाठी फंड येतोय ही आपण लक्षात घेतली पाहिजे गोष्ट. आणि सुशोभीकरण आणि सुविधा आपण आपल्यासाठी करतोय. मूळ रंकाळ्यासाठी त्यात ते काहीतरी करणं गरजेची गोष्ट आहे. रंकाळ्याची वॉटर बॉडी आहे ती प्रदूषित होत आहे. त्यातला पाण्याचा जो काय दर्जा आहे तो खालावला गेलेला आहे. तिथली जैवविविधता आहे ती नष्ट होत चाललेली आहे. नष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो रंकाळ्यामध्ये 2-3 जातीचे मासे बघायलाच मिळत नाहीत, बघायलाच नाहीत. म्हणजे जलपर्णी ही त्रासदायक होती, ती इकॉर्निया होती, अंतराळगंगा होती. ती काढता काढता मूळची जी काय जलपर्णी आहे ती त्याला काय म्हणतोय आपण हायड्रीला म्हणतो, हायड्रीला, की जे आतली ती वनस्पती कोल्हापूरचे शाहूपुत्र दोघंही राजाराम महाराज आणखीन प्रिन्स शिवाजी हे सेकंड वर्ल्ड वॉरच्या फंड रेझिंगसाठी वलटूरला गेलेलं असताना तिथून रशिया आणि चीनच्या बाउंड्रीवरनं ते केंदाळ आणि ग्रासपार्क जातीचा मासा हा ज्यावेळी इथं आणला त्यावेळी रेल्वे स्टेशनवरनं रंकाळ्यापर्यंत त्याला हलगी लावून गाडीतनं वाजवत आणून ते केंदाळ घातलेलं. ते केंदाळ आता 2-3% बघायला मिळते. अर्थात कोल्हापूरच्या बाहेरच्या इतर तळ्यात ते आहे अजून शिल्लक, ते आणून ते लावलं पाहिजे. आणि केंदाळ गेल्यामुळे झिंगा गेला, झिंगा गेल्यामुळे डोळे नसल्यामुळे मरळ गेली, मरळ गेल्यामुळे मग असे बारके 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 सगळे बऱ्याचशा जीवसृष्टीवर परिणाम होते. आणि तिथली मूळचं ते त्याचं जे काही जैविक श्रीमंती आहे ती थोडीफार कमी होती. तर सर इतक्या ठिकाणून कित्येक वेळा तो रंकाळा संवर्धनासाठी फंड आला, पण त्याचा प्रॉपर रंकाळ्याचं हे करण्यासाठी वापर झालेलाच नाही. कसं आहे, सुशोभीकरणाचा आणि रंकाळ्यासाठी फंड इम्प्लिमेंट करायच्या तुमच्या आमच्या ज्या योजना आहेत त्या फारच चंगीपंगी आहेत, माफ करा. म्हणजे प्रशासनाचे देखील मी त्याचं काय विचित्र, म्हणजे कुठं डांब उभा करणे, डांबावर बोर्ड उभा करणे, ते बोर्ड भाड्याने देणे, हे रंकाळ्याचं सुशोभीकरण नाही ना. तुम्ही रंकाळाच पहिला मुळात जर का ठेवला नाही तर उद्या बोर्ड कुठं लावणार तुम्ही, हा प्रश्न आहे. आता खरं म्हणजे कळंब्यासारखा तलाव तुम्ही बघितला वर्षात 2 वर्षात परत तो भरला गेला. माझं म्हणणं आहे की बाबा रे 1 वर्षभर तुम्ही म्हणजे पावसाळा झाला की सप्टेंबर ऑक्टोबर नंतर डिसेंबर नंतर देखील अजून वेळ आहे, अजून तुम्ही रंकाळा आउटलेट करा. सगळा ते सांडेत घातलेले दगड बाजूला काढा,
पूर्ण एकदा पाणी जाऊ दे, पूर्ण रंकाळा तर काय कोरडा पडत नाही. त्या शेतकरी गाळ नेतील, तिथली बरीचशी जीवसृष्टी राहील तिथं आतमध्ये, आणि नंतर जे काय चांगलं पाणी येईल तोपर्यंत तो सायमल्टेनियसली सांडपाण्याचा इकडचा बंदोबस्त लावला पाहिजे रंकाळ्यात येते. आणखी रंकाळा भरायला जास्तीत जास्त 2 दिवस लागतात. तो 2 दिवसामध्ये तो रंकाळा जर का परत भरला गेला तर पुन्हा चांगलं पाणी होईल. आणि काय एक वर्षभर समजा आपण धरूया त्या पाण्यावर चालणारा व्यवसाय आहे शेवटी दुसऱ्याचा, तो बोटिंग जर का बंद पडलं तर महापालिकेनं माझं म्हणणं 1 वर्ष जर का ते बोटिंग बंद पडते तो 2 वर्षाचा वेळ त्याला त्याने द्यावा. बरोबर आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे, तो कमी होता कामा नये. त्यांना त्यांचा कुणालाही इजा न पोचता रंकाळ्याला आपण काय करू शकतो, त्याचं आयुष्य वाढवू शकतो तुम्ही. म्हणजे बऱ्यापैकी वाढेल, चांगला होईल, परत काट टाकलेल्या अगदी जनावरासारखं होईल आणि देखणार दिसेल. काळं शहर निळा शहर म्हणजे कावळ्या डोळ्यासारखा रंकाळा बघितला आहे आम्ही. त्याचा उदात्त म्हणजे अनुभव, त्याचा उदात्त उपभोग आम्ही घेतलेला आहे आणि तो पुढच्या जनरेशनने घ्यावा यासाठीचा हा अट्टाहास आहे अधिकाधिक. कारण काय, आम्ही त्याचा जो एक आनंद घेतला आहे तो अवर्णनीय आहे, केवळ अवर्णनीय आहे, म्हणजे सांगू शकत त्याच्या पिढीलाही मिळावा यासाठी सर नेहमीच धडपडत असतात. तर सर खूप छान, गेली कित्येक वर्ष रंकाळा संवर्धनासाठी तुम्ही धडपडताय, कित्येक निधी आले, पण आज आपण पाहतोय रंकाळा आहे तसा आहे. याबाबत तुमचं मत काय आहे? कसं आहे, निधी यायची जी काय म्हणजे अलीकडे जे काय परंपरा होती ती फारच प्रमाणात येते, म्हणजे काहीतरीच यायला लागला निधी. म्हणजे कुठेतरी 10-20 हजार खर्च केल्यानंतर आम्हाला भरपूर, म्हणजे फेन्सिंग करताना रंकाळ्याच्या वेळेला किती काही लाखात फक्त खर्च आला, 1-2-3 लाखात ते झालं तर केवढं तरी मोठं आम्हाला समजलं. आज लाखो करोडोमध्ये जो येतोय त्यातनं बरंचसं काय करण्यासारखं आहे. पण पहिला रंकाळा जिवंत करा आणि नंतर मग बाकी तुम्ही गोष्टी करा. बाकी काही आमचं मागणं नाही, फक्त आतलं पाणी, आतली जीवसृष्टी, तिथलं नैसर्गिक. त्याला आता ते पेविंग ब्लॉक काढले. पेविंग ब्लॉक हे प्रकरणच आहे 5 वर्षाचं, डांबरीकरण केल्यासारखं आहे ते. 5 वर्षात तुम्हाला जिकडे तिकडे ते दात पडल्यासारखं ते पडून जाते. आणखीन त्याचं काय बरं करतात काम, त्याच्यावर पाणी पण मारत नाहीत काय, त्यामुळे ते नष्ट होतेच ते. आणि मग परत 5 वर्षानंतर दुसरे पेविंग ब्लॉक बसवायचे. असं करण्यापेक्षा बसवायला तिथे मस्तपैकी जुन्या फरसबंदी रस्ते कसे होते तसे बसवा. सगळीकडेच म्हणजे हिरवळे असण्यापेक्षा काही तो देखील मुलांना बघू द्या ना, फरसबंदी रस्ते कसे होते, दगडी, आणि आहेत तशा पद्धतीचे बघायला आपल्याकडं. तशा पद्धतीचे दगड पण अवेलेबल आहेत आपल्याला, आपण ते बसवू शकतो, म्हणजे करू शकतो. मानसिकता जर का असेल तर आपण तिथलं जे नैसर्गिक वातावरण आहे, जे इन्व्हायरमेंट आहे, त्याला डिस्टर्ब न होता तुमचं डिझायनिंग पाहिजे. नाही तर पिवळा, तांबडा, निळा असा पेविंग ब्लॉक वगैरे लावले की ते सगळं ते फार म्हणजे दिसायला देखणं दिसते, पण तो देखणे म्हणजे व्याख्या अलीकडे बदलली. म्हणजे माझं म्हणणं काय ते आहे, तो दगडी देखील खूप छान दिसतोय की अगदी संध्यामठाला. आता समजा वरनं जर का आम्ही लावला, हे मार्बल लावला तर ठीक दिसेल का ते? त्याचं छान दिसणार. बरोबर आहे सर तुमचं खरं. तर सर तुम्ही एक शाहीर आहात, तर रंकाळा संवर्धनासाठी जनजागृती म्हणून तुम्ही काय करणार आहात का? पुढचा प्लॅन तसा काय आहे का? आजपर्यंत तेच केलेलं आहे की रंकाळ्याविषयीची मी नानाविध माझ्या ज्या काही रचना आहेत त्या मी व्हिज्युअल केलेल्या आहेत. मी जागोजागी कॉर्नर सभा घेऊन, म्हणजे 86-87 बसण्याचं सांगतो मी तुम्हाला की 87 ते 97 बोलायचोच आम्ही. आणि त्यानंतर मग मी 97ला शाहीर झालो. शाहीर झाल्यानंतर नानाविध प्रकारच्या रचना की बाबा रंकाळा मरतो आहे, जागे व्हा अशा पद्धतीचा एक त्या वेळच्या त्याला कसं कंटेम्पररी आहे. शाहिरी म्हणजे कंटेम्पररी आर्ट आहे, ती त्या काळात होती. आता ते श्रीनिवासन आयुक्त होते त्या काळात मी काय लिहिलंय, त्या काळात काय लिहिलंय त्याविषयी मी तुम्हाला नक्की सांगेन. नक्कीच. अरे विकल्या बागा जागा तळी किती ठेकेदाराच्या हाती दिली. हा आणि केंदाळामध्ये सदा रंकाळा वरचे वर टेंडर काढली. रे 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 एकतरी मुजवा या नाहीतर रुजवा, एकतरी मुजवा नाहीतर रुजवा, एकतर मुजवा नाहीतर रुजवा.
अहो शाहू राजांच्या करवीर नगरीत सारेच कसे न्यारे घडते हा 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 आणि ऊस वाळतो फुकाशिवारी एरंड बघ कसं वर चढतीये रे 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 उसावर मावा कसा तो विकावा उसावर मावा कसा तो विकावा उसावर मावा कसा तो विकावा. तर सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की रंकाळ्याच्या सौंदर्याचं जतन आणि संवर्धन होत नाही यासाठी नागरिक प्रशासन महापालिका अपुरे पडते का असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जातोय. याबाबत तुमचं मत काय आहे? यातली गंमत अशी आहे की दर खेपेला नवीन नगरसेवक नवीन त्याच्या स्वतःची योजना घेऊन येतोय. तसाच नवीन शासकीय अधिकारी पण येतोय. तो कुठतरी UP वगैरे आलेला असतोय. त्याला स्थानिक माहिती नसते. आता तुमच्या स्टुडिओत तुमचं स्टूल कुठं ठेवायचं काय ठेवायचं यू नो व्हेरी वेल दॅन माय सेल्फ की या शहरामध्ये कुठं काय चांगलं करायचं हे सांगणारी इथं तज्ञ माणसं आहेत ना. तुम्ही त्यांचा गायडन्स घेतला पाहिजे. त्यांची एक समिती तयार केली पाहिजे की बाबा हे आपण इम्प्लिमेंटेशन आला फंड की त्यांचे ठरलेले कंत्राटदार असतात. त्यांचे ठरलेले व्हिज्युअलायझर्स असतात. सगळे ते व्हिज्युअलायझेशन करून त्याला ते वेगवेगळ्या अशा चंगीफंगी योजना करतात आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ फंड होते आणि मग 4 वर्षात परत तसंच होतं. आता ते दगडाचे देखील बघितलं तुम्ही ते राजगडावरचे तुमच्या राजघाटावरची दगड आहेत. आपण ते सौष्ठव तसं तयार करू शकत नाही ना. त्या पद्धतीची दगड आता राजघाट जवळपास राजघाटावरची ते टॉवर म्हणून जी काही इमारत आहे ती पडायला आली होता दडदडीत. म्हणजे अजिबातच नाही. म्हणजे तुमच्या माहितीत सांगायचं म्हणजे काही दिवसात ती नष्ट होईल म्हणजे पडेल आणि त्यामुळे तुम्ही परत बांधू शकणार नाही. तुम्हाला माफ नाही काळ करणार. एकदा जर का गेलं तर तुम्ही यू कांट क्रिएट दॅट टाईप ऑफ द म्हणजे कन्स्ट्रक्शन. त्यामुळे आपल्याला काळजीही घेतलीच पाहिजे आणि त्याच्यावर एक चोख अशी स्थानिक एक समिती वरती समिती प्लॅन त्यांच्यापुढे ठेवून हे योग्य आहे का नाही अमुक आहे का नाही. प्रत्येकजण आपापलं डोकं चालवलं तर ते 17 आचार्यांनी केलेलं आमटी गत होतोय जेवतोय आणि मीठ घालतोय आणि सगळं खारडून जाते. ते आलं का नाही लक्षात? शाहिरी भाषेतलं माझं उदाहरण आहे. खूप छान सर. तर सर तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे काय रंकाळा संवर्धनाविषयी वगैरे? मूळ एकमेव दुःख नाही राजर्षी शाहू छत्रपतींनी त्या काळात काढलेला तो नियम आहे. आज सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती रंकाळ्यात पडत नाही ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. रंकाळ्याचं फेन्सी चांगली गोष्ट आहे त्या नमूद करायला पाहिजेत. हा पब्लिक अवेअरनेसमधनं आलेला गोष्ट आहे. परंतु त्यासाठी लढा जरी आम्ही दिला असला तर ती भूमिका पटायला 10-20 वर्ष लागलीत. पण लोकांनी ते मान्य केलं की बाबा रे हा तिथला नको. म्हणजे मी स्वतः माझ्या घरात 23 ते 22 वर्ष झाली मी गणपती आणतच नाही. अच्छा. असं नाही की मी गणपतीचाच व्यस्त आहे. मी बुद्धीची देवता आहे त्या दिवशी काहीतरी कथा लिहितो कथन लिहितो काव्य लिहितो काहीतरी कादंबरी जे त्याला आवडते ते करतो. परंतु मूर्ती आणणे पूजा करणे आणि 5व्या-6व्या दिवशी नेऊन परत त्याचं काय करणं त्याला बुडवणे हा प्रकार मी करत नाही. त्याच्यानंतर रंकाळ्याचं पेरीपेरी एक निश्चित केली गेली. रंकाळ्यातल्या बऱ्याचशा लोकांना जाणीवा झाल्या आपापल्या प्रश्नांच्या. परंतु म्हणतो मी की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नैऋत्येच्या टेकडीकडे ज्या राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं की इथं वस्ती करू नका तेवढ्यासाठी त्यांनी कात्यायनीजवळ कळंबा नावाचं गाव होतं ते तिथनं उचललं आणि आता बालिंगा जे गाव आहे ते बालिंगा हे मूळचं कात्यायनीजवळचं गाव आहे. आजही तिथले लोक नवरात्राला चव्हाट्यावर बसल्यावर तिथं जाऊन बसतात कात्यायनीवर. तसं सानेगुरुजी भागात आता हे तुम्ही एवढी मोठी जी काय म्हणजे वसाहत आहे ते हलवणं शक्य नाही. आता फक्त एक तरी तुम्ही करू शकता की तिथून होणारं जे काय वेस्ट वॉटर आहे किंवा ड्रेनेज लाईन आहे त्याचं योग्य नियोजन करून ते किमान तुमच्या सिवेज ट्रीटमेंट प्लॅनपर्यंत किंवा तुमच्या रंकाळ्याच्या नदीवरच्या पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत आणून त्याला तिथंपर्यंत सोडलं पाहिजे आणि रंकाळ्यात जायचं ताटवलं पाहिजे. एकमेव गोष्ट आहे रंकाळ्याला बाकी काहीही नाही. रंकाळ्याचं सौंदर्य गेलेलं नाही. रंकाळ्यातली जैवविविधता एक 20-30% कमी झालेली आहे. फक्त महत्त्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही सांडपाणी बंद करा बस. रंकाळ्याच्या पद्धतीनं पुन्हा ताजातवानं होऊ शकतोय. 1-2 वर्षात वॉटर प्युरिफाय होईल. खालवर झालं तर सोडला तर 1 वर्षात होईल. म्हणतो तुम्ही जर का रंकाळ्याचं पाणी 1 वर्ष सोडलं बाहेर तर 10-20% पांढरेला 80% जाऊ देत बाहेर नदीतनं. तिथनं त्याचं आउटलेट आहे सांड. ती सांड टिकवली जाते. त्या सांडेतनं जर का ते पाणी बाहेर गेलं तर 1 वर्षात रंकाळा परत तुम्हाला
मस्तपैकी बघायला मिळालं, एकदम मस्त. खरंच, म्हणजे खरंच. आणि त्या रंकाळ्याचं आयुष्य माझं तरी म्हणणं आहे एक 100-150 वर्षांना वाढलेला असेल म्हणतो. अरे वा. येत्या 150 वर्षात तो रंकाळा परत तसा होणार नाही, सांडपाणी रोखलं तर. अच्छा, तर सरांनी खूप छान मुद्दा मांडला इथं आणि प्रशासनाने नक्कीच या मुद्द्याचा विचार करावा असं मला तरी वाटतंय. अगदी. तर सर तुम्ही आमच्या स्टुडिओला आल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू. अगदी बरे बरे. आणि आपल्या तारा चॅनलवर मला वाटतं पहिल्यांदाच, तर माझ्या आयुष्यात जे काही जनमानसांच्यात आलो, समाजी जीवनात जे आलो, ते रंकाळ्यातनंच माझं ओपनिंग डोअर आहे. आणि आपल्या चॅनलसाठी देखील आज पहिल्यांदाच ते कार्यक्रम आलो. आपणाशी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. दर्शकांनाही शुभेच्छा. बस. आज आपण करवीर तारे या कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूरचा ऐतिहासिक वैभव असणाऱ्या रंकाळ्यासाठी झटणारे रंकाळा संवर्धन समितीचे सदस्य डॉक्टर शाहीर राजू राऊत यांच्याशी बातचीत केली. तर पुढच्या भागात अशाच एका करवीर ताऱ्याला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्ते.